एक मोर मला तुझ्या हातचं पाणी नकोय. मी काय ऐकलंय ते खरंय का? मामाच्या या अवस्थेला तू डॅडना जबाबदार धरलायस. मग मला पायऱ्यांवरून डॅडनी ढकललं असं म्हणालीस तू? मोहर, मी काहीतरी विचारतोय तुला, तू असं बोललीस की नाही? अहो ते तर तू बोलू शकत नाहीयेस याचा अर्थ कळतो ना. तू असं ऐकणार नाहीस. अहो अहो अरे रोहन, शिखा, डॅडना बोलवणार. मोहर त्यांची माफी मागणार. शिखा, डॅडना बोलवणार. मी माफी मागायला तयार आहे. तू माझं ऐकून का घेत नाही आता? मला बाबांचा अपमान करायचा नव्हता. मला फक्त आईने जे काही सांगितलं तेच फक्त मी. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आता. तुझी कारणं ऐकून ऐकून माझं डोकं दुखायला लागलंय आता अक्षरशः. कुठलीही गोष्ट घडली की त्याला कुठलं तरी कारण द्यायचं हे तुझ्या स्वभावातच भिनलंय आता. नाही मी खरंच. मोहर, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. बस. हे माझे डॅड आहे. यांनी लहानपणापासून आम्हाला लहानाचं मोठं केलंय. त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आम्हाला सगळ्यांना. तुला तुझ्या बाबांच्या बद्दल असेल ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. तुझ्या बाबांवरती जर अशा खालच्या पातळीचे आरोप कुणी केले असते तर तुला कसं वाटलं असतं ग? वाईट वाटलं असतं ना? तसंच वाईट आज आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. मला एक गोष्ट कळत नाहीये, डॅड वरती एवढा मोठा आरोप करायची तुझी हिंमतच कशी झाली? का तुझी मजल आता इथपर्यंत गेलीये की तुला लहान मोठ्यांमधला फरकच कळत नाहीये? कुठे गेले ते तुझे सगळे संस्कार वगैरे? काय शिकवलं तुझ्या आई बाबांनी? हेच असं वागायला शिकवलंय? आता जे व्हायचं ते होऊन गेलं. आता हिला बोलण्यात काहीच अर्थ नाही. ही या चुका परत परत करतच राहणार. दुसरी एखादी मुलगी असती तर एव्हाना तिने माफी मागितली असती म्हणजे. पण नाही, हिच्या स्वभावात नाही. संस्कारच नाही आहेत आई वडिलांचे. हिच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. तुझ्या बोलण्याने मी खूप दुखावलोय मुली. खूप मनस्ताप झालाय मला. आता तू माझी किती माफी मागितलीस ना तरी ती जखम भरून नाही निघणार, हे लक्षात ठेव. बघितलंस डॅडना किती वाईट वाटलंय? झालं तुझं समाधान? हेच ऐकायचं होतं ना तुला? अरे माणूस बोलताना जरा विचार करून बोलतो. तू काही विचारच केला नव्हतास का? देवानं तोंड दिलंय म्हणून बोलायचं वाटेल ते. माझं थोडं ऐकून घ्या. मोहर, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. तुम्ही आईची शपथ घेऊन नका. रोहन, बाबा हे रोहन, हा सगळा काय प्रकार चालला? तू मोहरवर हात उगारलास? रोहन, मी तुझ्याशी बोलते. तू का केलंस हे? दीपिका, मी सांग. रोहन, मी प्रश्न तुला विचारलाय त्यामुळे उत्तरही तूच देणं अपेक्षित आहे.
आपलं नातं अजून इतकंही तकलादू झालं नाहीये की तुझ्या चुकीचं एक्सप्लेनेशन इतरांनी द्यावं. प्रश्न तुला विचारलाय, उत्तरही तूच दे. दीपिका वहिनी, तुला यातलं काही माहिती नाहीये म्हणून तू असं बोलतेस. म्हणूनच तुला विचारतेय ना. अरे घरातला शांत मुलगा तू, कधी कोणाला आवाज चढवून सुद्धा बोलत नाहीस आणि आज चक्क बायकोवर हात उगारलास. खरंच हे सगळं धक्कादायक आहे माझ्यासाठी. आणि त्याहूनही धक्कादायक हे आहे की हे सगळं घडत असताना घरातले सगळे नुसते बघत बसले होते. तू का केलंस हे? दीपिका वहिनी, मला वाटतं हे सगळं मला विचारण्यापेक्षा तू हिला विचार. हीच तुझ्या प्रश्नांची उत्तर दे. रोहन, रोहन, या सगळ्यात तुझं काय चुकलंय मला माहित नाही, पण हे सगळं गैरसमजामुळे झालंय अशी नक्कीच माझी खात्री. मी रोहनशी बोलेन, सगळं नीट होईल. So emotionally exhausted. काय चाललंय हे सगळं? डॅड, प्लीज काळजी घ्या. तुला सुलेखानी काय सांगितलंय मला माहिती नाही, पण माझ्या विरुद्ध जाण्याचा परिणाम काय होतात हे बघितले असते. यापुढे या घरात राहून माझ्या विरुद्ध वागलीस बोललीस तर परिणाम. माझ्या विरुद्ध वागलीस बोललीस तर परिणाम. अजून तरी तुमचं म्हणणं पटलेलं नाही. तिच्याशी एकदा पूर्णपणे आणि शांतपणे बोलायला हवं, आणि ते फक्त मी करणार.